महाराष्ट्रातल्या स्कूल बसेससाठी नेमके काय सुरक्षा नियम आहेत हे आज आपण एकदम सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. बघा, प्रत्येक पालकासाठी आणि शाळा प्रशासनासाठी ही एक चेकलिस्टच आहे, जी आपल्या मुलांचा प्रवास खरंच सुरक्षित आहे की नाही हे तपासायला मदत करेल. तर सुरुवात याच प्रश्नापासून करूया. आपण रोज आपल्या मुलांना शाळेत पाठवतो, पण ज्या बसमधून ती जातात ती खरंच नियमाप्रमाणे सुरक्षित आहे का? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे आणि म्हणूनच आज आपण याच गोष्टीचा खोलात जाऊन आढावा घेणार आहोत. ठीक आहे, तर सगळ्यात आधी आपण बसला बाहेरून पाहूया. म्हणजे पहिल्या नजरेतच कोणत्या गोष्टी तपासायच्या, कारण काही गोष्टी अशा असतात ज्या फक्त बाहेरून बघूनच आपल्याला बसच्या सुरक्षेबद्दल बरंच काही सांगून जातात. सगळ्यात पहिली आणि पटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे बसचा रंग. हो, रंग. नियमाप्रमाणे स्कूल बस हे एका विशिष्ट पिवळ्या रंगातच असायला हवी. आता यामागे एक कारण आहे. हा रंग लांबूनही पटकन दिसतो, त्यामुळे रस्त्यावरच्या इतर गाड्यांना लगेच कळतं की ही स्कूल बस आहे आणि ते अधिक सावध होतात. यामुळे अपघाताचा धोका कमी होतो. आता बघा, रंगाशिवाय अजूनही काही गोष्टी आहेत ज्या बसवर असणं बंधनकारक आहे. जसं की मोठ्या अक्षरात स्कूल बस असं लिहिलेलं पाहिजे, शाळेचं नाव आणि फोन नंबर तर हवाच. आणि हो, इतकंच नाही, बसच्या पुढे आणि मागे दोन्ही बाजूंना रूट नंबर आणि शाळेच्या माहितीचा बोर्ड लावलेला असणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. ही एक प्रकारे पटकन तपासता येणारी चेकलिस्टच आहे. चला, आता बसच्या आत डोकावूया. बाहेरून तर सगळं ठीक आहे, पण मुलांच्या सुरक्षेसाठी आतमध्ये काय काय असतं ते पाहणं जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? म्हणजे बसची अंतर्गत रचना आणि त्यातली उपकरणं. बसची जी काही रचना असते ना, ती मुलांच्या सुरक्षेचा विचार करूनच केलेली असते. जसं की बसची बॉडी ही पूर्णपणे स्टीलची आणि बंदिस्त असायला हवी. पायऱ्यांजवळ चढता उतरताना पकडण्यासाठी हँड रेलिंग, जमिनीवर मुलं घसरू नयेत म्हणून अँटी स्लिप फ्लोरिंग आणि त्यांची दफ्तरं व्यवस्थित ठेवता यावीत म्हणून प्रत्येक सीटखाली रॅक. एवढंच नाही तर खिडक्यांना सेफ्टी रॉड्स किंवा ग्रिल्स आणि ड्रायव्हरला आजूबाजूचं सगळं नीट दिसावं म्हणून कन्व्हेक्स आणि रिअर व्ह्यू आरसे या सगळ्या गोष्टी असणं बंधनकारक आहे. आता वळूया एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे, तो म्हणजे आगीपासून सुरक्षा. बघा, कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रत्येक स्कूल बसमध्ये कमीत कमी 2 फायर एक्स्टिंग्विशर असणं कायद्यानं बंधनकारक आहे. आणि तेही 5 किलो वजनाचे, ABC प्रकारचे. लक्षात घ्या, एक नाही तर 2. ही संख्या खूप महत्त्वाची आहे. बरं, आगीच्या धोक्यासोबतच आणखी एक गोष्ट असते. प्रवासात मुलांना कधीकधी किरकोळ दुखापत होऊ शकते, नाही का? मग अशा वेळी लगेच मदत मिळावी म्हणून एक व्यवस्थित, पूर्णपणे भरलेली प्राथमिक उपचार पेटी म्हणजे आपला फर्स्ट एड बॉक्स बसमध्ये असणं अनिवार्य आहे. आणि हो, आजच्या काळात तर तंत्रज्ञानामुळे सुरक्षा आणखी पक्की झाली आहे. म्हणजे बघा, बसमध्ये एक आपत्कालीन दरवाजा किंवा खिडकी म्हणजे इमर्जन्सी एक्झिट असायलाच हवा. बस नक्की कुठे आहे हे पालकांना आणि शाळेला समजावं म्हणून GPS ट्रॅकिंग सिस्टीम, बसच्या आत लक्ष ठेवण्यासाठी CCTV कॅमेरा, यासोबतच बसचा वेग नियंत्रणात ठेवण्यासाठी स्पीड गव्हर्नर आणि आगीचा धोका लगेच ओळखण्यासाठी FDSS आणि FDS सारख्या आधुनिक सिस्टीम्स बसमध्ये असणं आता आवश्यक झालं आहे. ठीक आहे, बसमध्ये कितीही सुविधा असल्या तरी शेवटी सगळ्यात महत्त्वाचा दुवा असतो तो म्हणजे चालक, हो ना? कारण मुलांची सगळी जबाबदारी त्या व्यक्तीवर असते. म्हणूनच ड्रायव्हरच्या पात्रतेबद्दल काही अत्यंत कडक नियम आहेत. चला, ते काय आहे ते पाहूया. तर बघा, स्कूल बस चालवण्यासाठी कोणीही चालत नाही. त्या व्यक्तीला जड वाहन चालवण्याचा कमीत कमी 5 वर्षांचा अनुभव असणं गरजेचं आहे. दुसरं म्हणजे त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स हे ट्रान्सपोर्ट कॅटेगरीचं असलं पाहिजे. त्यांच्याकडे एक अधिकृत बॅज असणंही आवश्यक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालेलं असणं अनिवार्य आहे. याबाबतीत कोणतीही तडजोड नाही. आणि चालकासोबतच बसमध्ये आणखी एक महत्त्वाची व्यक्ती असणं अपेक्षित आहे. ती म्हणजे एक महिला अटेंडंट किंवा हेल्पर. विशेषतः लहान मुलामुलींची काळजी घेण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी ही तरतूद खूपच गरजेची आहे. यामुळे प्रवासात मुलांना एक सुरक्षित आणि आपुलकीचं वातावरण मिळतं. बरं, आता आपण बोलूया प्रवासाच्या काही अदृश्य नियमांबद्दल. म्हणजे बस चालत असताना, रस्त्यावर असताना कोणते नियम पाळावे लागतात? हे नियम थेट दिसत नसले तरी सुरळीत प्रवासासाठी खूपच आवश्यक आहेत. सुरक्षितेमधली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे वेग, स्पीड. म्हणूनच मुलांच्या सुरक्षेचा विचार करून स्कूल बससाठी कमाल वेग मर्यादा ठरवून दिली आहे आणि ती आहे ताशी फक्त 40 किलोमीटर. आणि हे फक्त कागदावर नाहीये. बसमध्ये असलेल्या स्पीड गव्हर्नरमुळे चालक यापेक्षा जास्त वेगाने गाडी चालवूच शकत नाही. याशिवाय रस्त्यावर असताना अजूनही काही नियम पाळावेच लागतात. जसं की बसमध्ये तिच्या क्षमतेपेक्षा एकही विद्यार्थी जास्त नको. ओव्हरलोडिंगला सक्त मनाई आहे. जेव्हा बस मुलांना घ्यायला किंवा सोडायला थांबते तेव्हा तिचे हॅझार्ड लाईट चालू करणं बंधनकारक आहे. आणि हो, काही झाल्यास उपयोगी पडावे म्हणून आपत्कालीन संपर्क क्रमांक आणि बसमधल्या सगळ्या विद्यार्थ्यांची नावं आणि त्यांच्या रक्तगटाची यादी ही माहिती नेहमी बसमध्ये तयार असायलाच हवी. आतापर्यंत आपण नियम, उपकरणं, पात्रता याबद्दल बोललो, पण एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी. मुलांची सुरक्षा ही फक्त ड्रायव्हरची किंवा शाळेची जबाबदारी नाहीये. ही आपल्या सगळ्यांची एक सामूहिक जबाबदारी आहे. यात शाळा, पालक आणि चालक या सगळ्यांना मिळून काम करावं लागतं. आणि ही सामूहिक जबाबदारी फक्त बोलण्यापुरती नाही, तर त्यासाठी एक अधिकृत व्यवस्था आहे. प्रत्येक शाळेमध्ये एक शाळा वाहतूक समिती असणं कायद्याने बंधनकारक आहे. या समितीत कोण असतं? तर शाळेचे मुख्याध्यापक, काही पालकप्रतिनिधी, शिक्षक आणि एक RTO अधिकारी. ही समिती वेळोवेळी भेटते, वाहतूक व्यवस्थेचा आढावा घेते आणि सगळं सुरळीत आहे की नाही याची खात्री करते.
हे जे चित्र आहे ना ते या सामूहिक जबाबदारीचं एक उत्तम उदाहरण आहे. आकडेवारी जरी प्रातिनिधिक असली तरी यातून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. शाळेची जबाबदारी सगळ्यात जास्त असली तरी जागरूक पालक आणि कर्तव्यदक्ष चालक यांच्याशिवाय सुरक्षेचं हे वर्तुळ कधीच पूर्ण होऊ शकत नाही. प्रत्येकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. तर या सगळ्या नियमांच्या, या सगळ्या प्रयत्नांच्या मुळाशी एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे सुरक्षित बस, सुरक्षित प्रवास आणि त्यातून आपल्या सगळ्या मुलांचं सुरक्षित भविष्य. चला तर मग आपण सगळेच एक जबाबदार नागरिक म्हणून या नियमांबद्दल जागरूक राहूया आणि ते पाळले जातात की नाही यासाठी आग्रही राहूया. रस्ता सुरक्षाविषयी माहिती वाचा, बघा आणि सुरक्षित प्रवास करा. धन्यवाद.